आम्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रम् सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। शुकाचार्य भगवान की जय। भागवत महापुराण की जय। माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि आजचा दिवस मोठा आनंदाचा आहे, नाही का? आपल्या वारकरी संप्रदायाचं कुलदैवत पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवून कथेला सुरुवात करायची आहे बरं का. आपल्या या गावामध्ये गेल्या 6 दिवसापासून होऊ घातलेला सप्ताह आणि त्यामध्ये भगवंताची वांगमयी प्रतिमूर्ती असलेलं हे भागवत याचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत. एका ऋषीपुत्रानं दिलेला शाप, त्या शापाचं प्रायश्चित्त म्हणून राजा परीक्षितानं केलेला राज्याचा त्याग आणि त्यांच्या पूर्वपुण्याईनं प्राप्त झालेले शुकाचार्य महाराज राजाला ही कथा सांगत आहेत. तीच कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत बरं का. सुंदर कार्यक्रम आहे, सुंदर नियोजन आहे. सर्वजण सर्व प्रकारची सेवा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करत आहेत. सर्व कार्यकर्ते आपल्या जीवनातला वेळ काढून या ठिकाणी येत आहे आणि आपल्या वाट्याला आलेलं काम चोख पार पाडत आहे. सर्व गावकरी त्या सर्वांना सहकार्य करत आहे. म्हणूनच हा कार्यक्रम ही ज्ञानरूपी गंगा अविरत आपल्या गावामध्ये 13 वर्षापर्यंत वाहत आहे बरं. हे सगळ्यांच्या सहकार्याचाच परिणाम आहे. फार महत्वाचा आहे बरं. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सत्संग असला पाहिजे बरं का. भजन भक्ती असली पाहिजे, परोपकार, या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये असल्या पाहिजे. त्याच्याशिवाय शांती नाही बरं का. त्याच्याशिवाय समाधान नाही. भक्तीशिवाय अंतःकरणाला शांती मिळत नाही बरं. नामचिंतनाशिवाय अंतःकरणाची शुद्धी होत नाही बरं. आणि त्याशिवाय आपल्या पदरात सुख पडणार नाही. मग सुखाची जर अपेक्षा असेल तर हे सर्व आपण करायचं असतं, वेळ काढून करायचं असतं. जसा प्रपंच करत असतो ना तसाच परमार्थही केला पाहिजे बरं का. वेळच्या वेळी केला पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. पाहता पाहता 5 दिवस संपून गेलेत. 6वा दिवस उजाडला बरं का. राजा परीक्षित शुकाचार्यांच्या पुढे बसलेला आहे. शुकाचार्य एक 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 कथा सांगत आहे बरं का. 5 दिवस निघून गेले होते. शुकाचार्यांनी परीक्षा पाहायचं ठरवलं बरं का. राजा परीक्षिताची सांगितलं, राजन अरे 5 दिवस संपले ना रे राजा, तू काही जेवण करून घे ना, पाणी पी म्हणे. राजा रडायला लागला बरं.
सांगितलं, नाही महाराज, मला भूक नाही लागत, मला तहान लागत नाही महाराज, मी पाण्याच्या शोधातच निघालो होतो महाराज, मला पाणी सापडत नव्हतं, माझ्या दृष्टीस एक कुटी दिसली, मला वाटलं त्या झोपडीच्या जवळ गेल्यानंतर मला पाणी मिळेल महाराज, मी पाण्याच्या आशेने गेलो होतो, त्या झोपडीच्या बाहेर एका विशाल शिळेवर एक महात्मा बसलेला होता महाराज, डोळे बंद करून. मी त्याला पाणी मागितलं, त्यानं मला पाणी नाही दिलं महाराज, मला राग आला, मी एक मेलेला सर्प त्याच्या गळ्यात टाकला महाराज. त्याच्या मुलाला माहिती झालं आणि त्याच्या मुलानं मला शाप दिला, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प डसून मृत्यू होणार महाराज. त्या दिवशीपासून मला तहानच लागत नाही, मला तहानच लागत नाही. आता मला पाणी नकोय, आता मला जेवणही नकोय, मला काहीच नकोय महाराज, फक्त मला कथा सांगा, कथा सांगा, कथा सांगा. कथेमध्ये जो आनंद आहे ते खाण्यातही नाही, पिण्यातही नाही महाराज, मला फक्त कथा सांगा. बरं का, शुकाचार्यांना आनंद झाला आणि शुकाचार्य राजाला एक एक कथा सांगत आहे, बरं का, एक एक कथा सांगत आहे. काल 5वा दिवस असल्या कारणानं आपण या ठिकाणी गोवर्धन पूजा केली होती, परंतु वेळेअभावी मी आधीच्या कथा सांगू शकलो नाही. ही गोवर्धन पूजा वृंदावनात गेल्यानंतर आहे बरं, पुढे आहे. आपल्या बाललीलेचं वर्णन चालू होतं बरं का, आणि तेच सविस्तर जिथं चालू होतं, जिथून चालू होतं तिथूनच सांगण्याचा प्रयत्न करतो होता. काल रात्रीच्या सत्रामध्ये मी आपल्याला कथा सांगत होतो बरं का. कोणती कथा सांगत होतो, कोणती कथा सांगत होतो, कोणती कथा सांगत होतो, काय सांगत होतो, काय सांगत होतो काल रात्रीच्या सत्रात? माहिती आहे का आपल्याला? माहिती आहे, माहिती आहे का? मागच्या वर्षीचं भागवत माहिती आहे का? मागच्या वर्षीचं भागवत बरं का, आपल्याला माहितीच नाही आहे, आपल्याला माहितीच नाही आहे. माहिती असलं पाहिजे. मी आपल्याला सांगत होतो, एक गोपी नंदबाबाच्या वाड्याच्या पुढे आली होती ना, असं परमात्मा तिथं नाचत होता गाईच्या गोठ्यामध्ये, असं शेण अंगाला लावलं होतं. मग सगळ्या गोपींना सांगत सुटली होती, अगं या, मी नंदबाबाच्या वाड्यात ब्रह्म नाचताना पाहिलं म्हणे. बाकीच्या गोपींनी सांगितलं, कसं असतं का हे ब्रह्म? तिनं सांगितलं, खूपच सुंदर आहे म्हणे. एकदा त्याच्याकडे बघितलं ना, दुसरं काही पाहण्याची इच्छा होतच नाही म्हणे, बरं का. बाकीच्या गोपींनी सांगितलं, मग चल आम्हाला बघायचं. सगळ्या गोपी तिच्या सोबत आल्या बरं का. पाहिलं तर तिथं परमात्मा नव्हता. त्या गोपींनी सांगितलं, बघ तू खोटं बोलली ना आमच्या सोबत? ती म्हणाली, नाही ग, मी याच ठिकाणी पाहिलं ना त्याला नाचताना, खूपच सुंदर आहे, खूप सुंदर. एकदा त्याच्याकडे पाहिलं की दुसरं काही पाहवत नाही, एवढं सुंदर आहे. बाकीच्या गोपींनी सांगितलं, मग एवढं जर सुंदर असेल तर आम्हाला बघायचं आहे म्हणे. काल बोलून गेलो बरं का. शुकाचार्य सांगतात, राजा, आता माझ्या परमात्म्यानं खोडी केली नव्हती, चोरी केली नव्हती, काहीच केलं नव्हतं, पण विनाकारणच त्याला बघायच्या हेतूने सगळ्या गोपी नंदबाबाच्या वाड्याच्या पुढे आल्या. आवाज दिला, यशोदे बाहेर ये. यशोदाई बाहेर आली बरं का. पाहिलं तर फार मोठ्या संख्येने गोपी उभ्या दिसल्या. विचारलं, का ग, सकाळी सकाळी काय काम आहे एवढ्या मोठ्या संख्येने आहात? त्या गोपींनी सांगितलं, बोलव तुझ्या कृष्णाला बाहेर. कुठे आहे म्हणे तो? यशोदाईने सांगितलं, पण कारण तर सांगा, कशासाठी बोलवायचं आहे? त्या गोपींनी सांगितलं, तुझा कृष्ण आमच्या घरी येऊन दयाची चोरी करतो म्हणे, दुधाची चोरी करतो. यशोदाई हसायला लागली, सांगितलं, अगे गोपींनो, माझ्या घरी काय कमी आहे म्हणे? दही आहे, दूध आहे, लोणी आहे, तूप आहे, सगळं आहे. माझा कृष्ण तुमच्या घरी येऊन चोरी कशासाठी करणार? कशाची कमतरता आहे? माझ्याकडे सगळं आहे ना. 9 लाख गाई आहे माझ्याकडे, 9 लाख. कशाला येणार तुमच्याकडे माझा कृष्ण? सांगितलं, येतो म्हणे, येतो. यशोदाई मान्य करत नव्हती बरं का. मी नेहमी सांगत असतो, या जगामध्ये एकही माय अशी नाही आहे जी आपल्या मुलाची खोडी मान्य करेल, आणि जी आपल्या मुलाची खोडी मान्य करत असेल तिला माय म्हणताच येणार नाही, म्हणताच येणार नाही. एखाद्या वेळेस दुसऱ्याला बरं वाटावं याच्यासाठी ती म्हणत असेल बरोबर की माझा मुलगा खोड करा, रागवतही असेल, त्याला दंडही करत असेल, त्याला मारतही असेल, पण ती अंतःकरणापासून कधीच म्हणत नाही की माझा मुलगा खोड करा.
म्हणून तर तिला माय म्हणतात बरं. ती रागवेल. एखाद्या वेळेस मुलगा जरासा उन्हात खेळत असला ना तर त्याची माय त्याला म्हणते, अरे उन्हात खेळू नको रे, इथं सावलीत मर म्हणते. पण तिच्या मर शब्दाच्या मागे जग असाच अर्थ असतो. माता क्रोधावली पूर्ण जरी देत गाली प्रधान परिपुत्रासी भावे मरण सहसा कल्पिना. एखाद्या वेळेस रागवेल बरं का, ती शिव्या देईल, ती दंड करेल, पण माझ्या मुलाला मरण यावं, त्यांना दुःख व्हावं अशी इच्छा ती माय कधी जीवनात करत नसते. म्हणून तिला माय म्हणतात बरं का, म्हणून तिला माय म्हणतात. त्यातलीच यशोदाई होती. सांगितलं नाही, माझा मुलगा खुनी करत नाही, माझा मुलगा चोरी करत नाही, तो तुमच्या घरी येत नाही म्हणे. सगळ्या गोपी पुन्हा पुन्हा सांगत होत्या बरं का. यशोदाई त्या गोपींना उत्तर देत आहे बरं का. नामदेव महाराज फार सुंदर वर्णन करतात, सुंदर वर्णन करतात. बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे. बाळ दिसतंय गोजिरवाणे, बाळ दिसतंय गोजिरवाणे, बाळ दिसतंय गोजिरवाणे, बाळ दिसतंय गोजिरवाणे. काय सांगता गणाने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गणाने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गणाने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गणाने गे गोकुळच्या नारी. येशूदाई त्या गोपींना उत्तर देत आहे, गे गोपींनो, माझा कृष्ण तुमच्या घरी येऊन चोरी करू शकत नाही. माझ्या घरी काय कमी आहे? सगळं आहे, खायला आहे, प्यायला आहे, दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे. माझा छोटासा कृष्ण माझ्या घरामध्ये खेळतो, माझ्या अंगणामध्ये खेळतो. नाही येणार तुमच्या घरी, नाही करणार तू चोरी. तुम्हीच खात असाल ते लोणी, तुम्हीच खात असाल, आणि तुमची सासू तुमच्यावर रागवेल म्हणून माझ्या कृष्णावर राग घेता का? येशूदाई त्या गोपींना उत्तर देत आहे बरं का. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा घे, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा घे, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा. आळ घेताया गोपाळा घे, आळ घेताया गोपाळा, आळ घेताया गोपाळा घे, आळ घेताया गोपाळा. तुम्ही खाईच्या उढाळा घे गोकुळच्या नारी, तुम्ही खाईच्या उढाळा घे गोकुळच्या नारी, तुम्ही खाईच्या उढाळा घे गोकुळच्या नारी, तुम्ही खाईच्या उढाळा घे गोकुळच्या नारी. येशूदाई त्या गोपींना सांगत आहे, हे गोपींनो, पुन्हा पुन्हा माझ्या दारात यायचं नाही. तुम्हीच खात असाल ते लोणी, तुमची सासू तुमच्यावर रागवेल म्हणून तुम्ही माझ्या कृष्णावर राग घेता. तुम्हीच काढत असाल त्याची एखादी खोडी, तुम्हीच त्याची एखादी वस्तू लपून ठेवत असाल, आणि त्यानं जर तुम्हाला त्रास दिला तर त्याच्या नावानं गाराणी सांगण्यासाठी माझ्याकडे येता का? येशूदाई त्या गोपींना सांगत आहे बरं का. ऐका काय म्हणतायत येशूदाई. तुम्ही लपून याची गोटी घे, तुम्ही लपून याची गोटी, याची गोटी घे, तुम्ही लपून याची गोटी. का लागता याचे पाठी घे, का लागता याचे पाठी, का लागता याचे पाठी घे, का लागता याचे पाठी. ही तुमची चरीत खोटी घे गोकुळच्या नारी, ही तुमची चरीत खोटी घे गोकुळच्या नारी, ही तुमची चरीत खोटी घे गोकुळच्या नारी.
गोपींना उत्तर देत आहे, हे गोपींनो, तुम्ही त्रास देत असाल त्या माझ्या कृष्णाला आणि त्यानं थोडं काही केलं की त्याच्या नावानं गारणी घेऊन माझ्याकडे येतात आणि पुन्हा कुणाचं ऐकू तुम्ही? तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या दारात आलात, पुन्हा कुणाच्या घरी जातो माझा कृष्ण? तुझ्या घरी जातो, तुझ्या घरी जातो, तुझ्या घरी जातो ग, कुणाच्या घरी जातो? एवढ्या मोठ्या संख्येनं आला, पुन्हा कुणाच्या घरी जातो ग? यशोदाई त्या गोपींना उत्तर देत आहे बरं का. तुम्ही लपून याचा भोवरागी, तुम्ही लपून याचा भोवरा, तुम्ही लपून याचा भोवरागी, तुम्ही लपून याचा भोवरा. आळ घेता सारंग धरागी, आळ घेता सारंग धरा, आळ घेता सारंग धरागी, आळ घेता सारंग धरा. तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. यशोदा त्या गोपींना सांगत आहे, कुणा कुणाच्या घरी येतो ग माझा कृष्ण? तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात, तुझ्या घरी येतो, तुझ्या घरी येतो, कुणाच्या घरी येतो? तुम्हीच काढता ना त्याची छेड, तुम्हीच काढता ना. लक्षात ठेवा, पुन्हा माझ्या दारात यायचं नाही. माझा कृष्ण तुमच्या घरी येऊन चोरी करू शकत नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाटत असेल मी त्याची खोडी मान्य करावी, एक काम करा ना, त्याला धरून द्या, धरून द्या, चोरी करताना धरून द्या, म्हणजे मी समजेल की खरंच माझा कृष्ण तुमच्या घरी येऊन चोरी करतो. बरं का. यशोदाई त्या गोपींना सांगत आहे, गोपींनो धरून द्या. धरून द्यायचं म्हटलं की सगळ्या गोपींनी माना खाली घातल्या बघा. यशोदा आईने सांगितलं, ए गोपींनो, तोंड वर करा, तोंड वर करा, बघा माझ्याकडे बघा, तुमच्या घरी येतो ना माझा कृष्ण, मग चोरी करताना त्याला धरून द्या, म्हणजे धरून द्या. पण लक्षात ठेवा, तुम्ही त्याला किती धरण्याचा प्रयत्न केला तरी तो तुमच्या हाती लागणार नाही. कारण हा ब्रह्मविधीचा जनिता गे, हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता गे, हा ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता गे, तुम्ही याला धरू पाहता, तुम्ही याला धरू पाहता गे, तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. सांगितलं धरून द्या, पण किती धरण्याचा प्रयत्न केला की तो काय हाती लागणार नाही. कारण हा ब्रह्मविधीचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता, तो कैचा येईल हातागे गोकुळच्या नारी. धरून द्यायचं म्हटले की सगळ्या गोपींनी माना खाली घातल्या आणि जायला लागल्या. बरं का. एक म्हातारी गोपी पुढे आली आणि सांगितलं, यशोदे धरून द्यायचं आहे का? बघ उद्या धरून देते की नाही म्हणे. माझा परमात्मा बाजूलाच उभा होता यशोदाईच्या पदराला धरून. त्यानं त्या गोपीचं बोलणं ऐकलं बरं का. असे मित्र सोबतच होते सगळे गोपाळ. त्या गोपाळांना सांगितलं, बघा रे, एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या सगळ्या गोपी परत गेल्या आणि ही म्हातारी इथंच उभी राहिली म्हणे. आणि माझ्या आईला सांगत आहे की तुझ्या कृष्णाला उद्या धरून देतो, जरा लक्ष ठेवा म्हणे हिच्याकडं. गोपांनी सांगितलं, ठीक आहे कृष्ण. निघून गेली म्हातारी गोपी घरी. बरं का. रात्र झाली. शुकाचार्य सांगतात, तिनं सांगितलं होतं यशोदाईला, असं छाती ठोकून सांगितलं होतं, तुझ्या मुलाला धरून देते म्हणून उद्या. माझ्या परमात्म्याला अहंकार जमत नाही बरं का, जमतच नाही त्याला. आणि ठरवलं की तिला काहीतरी शिक्षा केली पाहिजे, तिला दंड दिलाच पाहिजे. म्हणून माझा परमात्मा रात्रीच्या वेळेला गेला बरं का त्या म्हाताऱ्या गोपीच्या घरी. म्हातारं आणि ती म्हातारी अशी झोपलेले होते बरं का. म्हातारीची दाढी अशी लांब होती आणि म्हातारीची वेणी लांब होती. पाडली बरं का अशी गाठ पाडली आणि निघून गेला माझा परमात्मा. सकाळ झाली बरं का. सकाळ. पूर्वीच्या काळी स्त्रिया पतीच्या अगोदर उठायच्या बरं का. आणि नियमाप्रमाणे अशी उठले बरं का. दाढीला झटका पडला. मी नेहमी सांगत असतो, पूर्वीच्या काळी स्त्रिया
पतीच्या आधी उठत होत्या म्हणतात जुने लोक सांगतात. घरातली स्त्री घरातल्या माणसाला झोपलेली कधी दिसतच नव्हती म्हणते, दिसतच नव्हती. जुन्या लोकांना विचारा तुम्ही, ते सांगतील. कारण ती सकाळी उठायची, घरातले माणसं उठायच्या आधी बरं का, सडा सारवण करायचं आहे, झाडलोट करायची आहे, धुणं भांडी करायचं, हे सर्व करायचं म्हणून ती घरातल्या सगळ्या लोकांच्या आधी उठायची. आणि रात्री सुद्धा सगळ्यांचं जेवण वगैरे आटोपल्यानंतर, सगळं झाकझूक झाल्यानंतर, सगळं व्यवस्थित झाल्यानंतर, घरातले सगळे लोक झोपल्यानंतर सगळ्याच्या नंतर ती झोपायची. म्हणजे घरातल्या माणसाला ती झोपलेली कधी दिसतच नव्हती. आता कधी पाहिलं की आडवीच दिसते, कधी पाहिलं की आडवीच आहे बरं का, कधी पाहिलं की आडवीच, कामच नाही, कामच नाही. म्हणून तर सकाळी सकाळी रोडच्या काटा काटानं असं फिरावं लागत आहे. रोडच्या काटा काटानं, कडे कडेनं फिरतात ना बाया, अशा झुंडीच्या झुंडीच असते, खांडच्या खांडच म्हशी सारखे बरं का. अशा रोडच्या काटा काटानं खांडच असते ना बरं का, खांडच असते. पूर्वीच्या काळी असं कोणी फिरत नव्हतं, कारण फिरायची गरज पडलीच नाही, कामच तेवढे होते. कुठं व्यायाम करणार वेगळा, कुठं फिरायला जाणार, कामच एवढं होतं की फिरायची कधी गरज पडलीच नाही ना. आज काम कमी झालं म्हणून फिरावं लागत आहे. सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून ठेवल्या ना घरात, काही करायची गरज नाही आहे, सगळंच बरं का सुविधा उपलब्ध आहे. आणि त्याचाच हा परिणाम आहे की सकाळी सकाळी फिरायला जावं लागत आहे. बरं का, काम केलं पाहिजे बरं का. घरामध्ये जे जे काम आपल्या वाट्याला आलं ते ते काम चोख पार पाडलं पाहिजे बरं आपण. आज जीवावर ते काम करायचं, ती त्याला सांगते, ती त्याला सांगते, ती त्याला सांगते, असं होऊ नये बरं का. पूर्वीच्या काळी उठत होत्या स्त्रिया अगोदर, आज नाही. आज नवरा उठते बरं का अगोदर. ते झाडलोट करते, ते थोडस पाणी मारते दारात, मग चहा करते, आणि मग ते चहाचा कप घेऊन ते बेडरूम मध्ये जाते बरं का. मग बायकोला सांगते घे चहा, मग ते ब्लँकेट तोंडावरच काढते बरं का. प्रभाते कपदर्शनम, प्रभाते करदर्शनम असतं ना. आणि ही परिस्थिती आहे बरं का, ही परिस्थिती आहे. पूर्वीचा काळ फार वेगळा होता ना, फार वेगळा होता. आज काळ बदललेला आहे, बदललेला आहे, त्याचाच परिणाम आपण आज भोगायला लागलो. पूर्वीचा काळ बरं का, स्त्री अगोदर उठायची ना, म्हणून नियमानुसार पतीच्या आधी उठली बरं का, आणि उठल्याबरोबर पतीच्या दाढीला झटका पडला. म्हातारे उठलं बरं का, रागावलं, सांगितलं ए म्हातारे, म्हातारी झाली ना म्हणजे दाढी ओढतं का, मस्त होऊन या मातली धांगडी करशी ओढा ओढी मध लागे. सांगितलं महाराज मी कुठं ओढली म्हणे, तुम्हीच तर ओढली माझी वेणी, मी नाही बोलली म्हणे. पाहिलं तशी गाठ पडली होती. मग जास्तच रागावलं, सांगितलं ए म्हातारे कशाला पडली म्हणे गाठ, आता काय उठून जाणार आहे कुठं रात्री, म्हातारा झालो ना म्हणे, कशाला पडली गाठ. म्हातारीने सांगितलं मी नाही पाडली. त्यानं सांगितलं मी पाडली नाही, कोण पाडली माहित नाही, सोड म्हणे, सोड. सोडण्याचा प्रयत्न केला, सुटतच नव्हती बरं का, सुटतच नव्हती. कारण ते जगाच्या बापानं पाडलेली गाठ होती. सामान्य संसारिक माणसाच्या लग्नामध्ये जर एखाद्या सामान्य ब्राह्मणानं गाठ पाडली तर 7 जन्म सुटत नाही म्हणते, 7 जन्म. हे तर जगाच्या बापानं पाडलेली गाठ होती, सुटेल, सुटतच नव्हती. सांगितलं कापून टाकणार. म्हातारीनं सांगितलं बघा माझ्या केसाला हात नाही लावायचा, कापायचं असेल ती तुमची दाढी कापा, दाढी कापा, पण माझ्या केसाला धक्का नाही लागला पाहिजे. कारण पूर्वीच्या काळी स्त्रिया केस कापत नव्हत्या, कापत नव्हत्या. आज कापतात, कापतात बरं, केस कापायचे नसतात बरं. पूर्वीच्या काळी एखाद्या स्त्रीचा पती जर वारला तर ते सगळे लोक गोळा व्हायचे आणि त्या स्त्रीच्या डोक्यावरचे केस काढायचे बरं का, केस काढायचे. त्यावेळेस ती स्त्री रडायची, ती त्या लोकांना सांगायची नका हो, नका माझ्या डोक्याचे केस नका काढू, रडायची ती, रडायची. त्रास व्हायचा बरं. आज स्वतःच्या हाताने कापतात बरं का बाया ब्युटी पार्लर मध्ये जाऊन, पण केस कट करायचे नसतात बरं. स्त्रीच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारे असतात केस. जेवढे जास्त लांब केस असतात ना स्त्रीचे, तेवढी सुंदर दिसत असते बरं का, तेवढी सुंदर दिसत असते. आणि कापायचे कशासाठी? 150 रुपये 250 रुपये छटा काय बरं का, 250 रुपये 250 रुपये
फारच महत्व आहे बरं का केसाचं. 250 रुपये छटा. आता त्याच्यावर भांडे येते बरं का, भांडे येते. पूर्वी फुगेच येत होते केसावर, फुगे. आता भांडे येते बरं का, वेगवेगळ्या वस्तू येत आहे. आमच्याकडे कोंबडीचे पिले आले होते बरं का केसावर, कोंबडीचे पिले. तुमच्याकडे आले होते का? आले का? आमच्याकडे आले होते बरं का. व्यासपीठावरून एक शब्दही खोटा सांगत नाही बरं का. आमच्याकडे कोंबडीचे पिले विकायला आले होते केसावर. शॅम्पूचा, तेलाचा, ते खर्च असा वरच्या वरच तरी नाही. मग विनाकारण कापायची तरी कशासाठी कापायची नाही बघा. तिने सांगितलं माझ्या केसाला हात लावू नका. सांगितलं ठीक आहे नको, तुझे केस नाही, माझी दाढी काप, पण काप म्हणे मोकळं कर एकदाच. कापण्याचा प्रयत्न केला बरं का, कापल्या जात नव्हती. जाळण्याचा प्रयत्न केला, जाळल्या जात नव्हती. म्हाताऱ्याने सांगितलं हे म्हातारे काय प्रकार आहे म्हणे हा, कापल्या जात नाही, जाळल्या जात नाही, गाठ सुटत नाही, नेमका काय प्रकार आहे सांग सांग. मग म्हातारीच्या लक्षात आलं बरं का. सांगितलं महाराज बरोबर आहे, बरोबर आहे, मी यशोदाला सांगितलं होतं तुझ्या कृष्णाला धरून देणार, त्याचं तर काम नसेल. म्हाताऱ्यानं सांगितलं मग बरोबर आहे, बरोबर आहे. अगं तुला माहिती आहे ना कसा आहे तो, विनाकारण कशाला या झंझटीत पडली. आता जर मोकळं व्हायचं असेल तर तिथंच जावं लागेल त्याच्याकडे. तिनं सांगितलं हे असंच, त्यानं सांगितलं तसं, नाही तर मग असंच राहावं लागेल म्हणे, जावंच लागेल. दिवस उजाडायला आला होता बरं का. लोक गोळा झाले, सगळं गाव गोळा झालं. सगळ्याच्या आधी उठणारे जोडपं म्हणे दिवस उजाडायला आला तरी बाहेर येत नाही, दार उघडत नाही. गेले का रे म्हणे रातभर. एकानं सांगितलं नाही राजा असते. दारावर थाप मारली बरं का, दार उघडलं. मग हे सोंग असं बाहेर आलं. छोटी छोटी मुलं अशी गोळा झाली होती. त्यांनी हे सोंग पाहिलं, नाचत नाचत निघाले बरं का. त्यांच्या मागे नाचत नाचत टाळ्या वाजवत वाजवत निघाले बरं का सगळे. ते म्हातारे असं उंचीला कमी होत, म्हातारी अशी उंच होती बरं का. दाढीची मेडीची घाट पडलेली होती. म्हातारी पुढे पुढे चालत होती, म्हातारा मागे मागे चालत होतं तोंड भर करून. सगळे लोक हसत होते, छोटी छोटी मुलं नाचत होती. नाचत नाचत त्यांच्या सोबत निघाले बरं का. म्हातारी घरात आहे. म्हाताऱ्यानं सांगितलं म्हातारे आता रडू नको म्हणे, विनाकारण कशाला नादी लागली त्या कृष्णाच्या, तुला माहित आहे ना आता रडायचं काही कारण नाही, चाल. गेले नंद बाबाच्या वाड्याच्या पुढे उभे राहिले बरं का. उभे राहिले, आवाज दिला यशोदे. यशोदाई बाहेर आली आणि ती गोपी त्या यशोदाईला आपलं गाणं सांगत आहे. एकी एकी पुढे एकी पुढे एक सरसावणी गोपिका, एकी पुढे एकी पुढे एक सरसावणी गोपिका. अग साथी गडानी तुझलाही ठाऊका, साथी गडानी तुझलाही ठाऊका. एकी पुढे एक सरसावणी गोपिका, एकी पुढे एक सरसावणी गोपिका. साथी गडानी तुझलाही ठाऊका, साथी गडानी तुझलाही ठाऊका. बहुडता साजने अवचित येवली, येवली बांधदाण्याने वेले, अवचित येवली, येवली बांधदाण्याने वेले. बांधदाणी आली वेली, बांधदाणी आली वेली, हो. एकी पुढे एक सरसावणी गोपिका, एकी पुढे एक सरसावणी गोपिका. अग साथी गडानी तुझलाही ठाऊका, साथी गडानी तुझलाही ठाऊका. एकी पुढे एक सरसावणी गोपिका, एकी पुढे एक सरसावणी गोपिका. अग साथी गडानी तुझलाही ठाऊका, साथी गडानी तुझलाही
त्याच्यासाठी तुझ नाही नवरा. ती गोपी यशोदाईला आवाज देत आहे बर का, आवाज देत आहे. सांगितलं यशोदे बाहेर ये. यशोदाई बाहेर आली बर का. सांगितलं काय झालं ग. ते दृश्य यशोदाईनं पाहिलं आणि यशोदाई हसायला लागली बर का. सांगितलं यशोदे हसू नको, हसू नको, हे तुझ्याच मुलाचं काम आहे म्हणे, तुझ्याच मुलाचं काम आहे. बोलव त्याला, बाहेर बोलव. यशोदाईनं परमात्म्याला बाहेर बोलवलं बरं का. असं धावत चला असं पदराला धरून उभा राहिला आणि सांगितलं आई सांग काय काम आहे. सांगितलं कृष्णा हे काय आहे रे असं, कशाला पाळली यांची गाठ. परमात्म्याने सांगितलं आई तिनं काही सांगावं, कोण काही सांगावं, लगेच तू ऐकावं. अगं विश्वास नाही का माझ्यावर, मी कुठं पाळली म्हणे. यशोदाईने त्या गोपीला सांगितलं यानं नाही पाळली म्हणे. त्या गोपीनं सांगितलं नाही यशोदे त्यानंच पाळलेली आहे, मला माहिती आहे त्यानंच पाळली. परमात्म्यानं सांगितलं ही गोपी खोटी बोलते. अगं रात्रभर तुझ्या जवळ झोपून होतो ना, कधी गेलो या म्हातारीच्या घरी. यशोदाईने सांगितलं बरोबर आहे, रात्रभर माझ्या जवळच होता म्हणे, तू तुझ्याकडे नाही आला त्यानं नाही पाळली गाठ. त्या म्हाताऱ्या गोपीनं सांगितलं यशोदे तो कधी जातो आणि कधी येतो हे तुलाही समजणार नाही म्हणे, पण गाठ त्यानंच पाळली. बराच वेळ पर्यंत ते चालू आहे चर्चा बरं का. त्यांची गाठ पाळली तो सांगायचा नाही पाळली बरं का. शेवटी पर्याय संपला, म्हातारी गोपी रडायला लागली बरं का. त्या म्हाताऱ्या गोपीचं रडणं यशोदाईनं पाहिलं आणि अंतःकरण भरून आलं. यशोदाईच्या डोळ्यात पाणी आलं बरं. यशोदाईच्या डोळ्यात आलेलं पाणी माझ्या परमात्म्याने पाहिलं, राहुल्या गेलं नाही. सांगितलं आहे थांब रडू नको म्हणे, मीच पाळली गाठ, करतो म्हणे मोकळी. माझ्या परमात्म्यानं दृष्टी टाकली बरं का, गाठ आपोआप उचलल्या गेली. शुकाचार्य सांगतात राजा पहिल्यांदा माझ्या परमात्म्यानं चोरी केली नव्हती, खोडी केली नव्हती, विनाकारणच गोपी यायला लागल्या बरं का गाराणी सांगायला. मग माझ्या परमात्म्यानं ठरवलं काही न करता जर ह्या गोपी माझ्या नावानं माझ्या आईकडे गाराणी सांगत असतील तर आता केलंच पाहिजे. न करता जर माझ्या नावानं जर गाराणी सांगत असेल आता करूनच दाखवलं पाहिजे. मग चोऱ्या चालू केल्या, मग खोड्या चालू केल्या बरं का. मग तर सकाळ झाली की गोपी यायच्या. लहान 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 मुले घेऊना, लहान 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 मुले घेऊना, चोरा करी चोरा करी चोरा करी चोरा करी चोरा करी चोरा करी थोड्या करी मनमोहना, मनमोहन मोहन 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 थोड्या करी मनमोहना.
थोड्या करी 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 मनमोहन 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 छोटी छोटी मुलं गोळा केली बरं का. माझा परमात्मा गोपींच्या घरी जाऊन खोड्या करायला लागला, चोऱ्या करायला लागला बरं का. मग तर गाराणी वाढली बरं का. सकाळ झाली की कोणतरी यावं सांगावं, यशोदे तुझ्या मुलाला समजून सांग, आमच्या घरी येतो, दया दुधाची चोरी करतो, स्वतः खातो, मुलांना खाऊ घालतो, घरातल्या म्हाताऱ्या लोकांना त्रास देतो, छोट्या छोट्या मुलांना त्रास देतो. कोणी यायची काही सांगायची, कोणी यायची काही सांगायची. सकाळ झाली की तेच गारानं यशोदाई कंटाळून गेली होता. परमात्म्याला बोलून घेतलं, सांगितलं, कान्हा अरे आपल्या घरी काय कमी आहे रे. हे कृष्णा, दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, सगळं आहे ना रे कृष्णा. तुला काय पाहिजे मला सांग, मी तुला देणार आहे. पण विनाकारण या गोपींच्या घरी जाऊन असं नको ना रे करू. अरे सकाळ झाली की राहिली बाकीची कामं बाजूला, आणि या सगळ्या गोपींना तोंड द्यावं लागतं. कोणी सांगतं हे केलं, कोणी सांगतं ते केलं. कृष्णा बंद करणारे कोणी, अरे कृष्णा ही खोडी बंद करणारे परमात्मा ऐकतच नव्हतं. यशोदाई कंटाळून गेली. विचार करायला लागली, आता नेमकं काय करावं. यानं खोडी करायची बंद केली पाहिजे. शुकाचार्य सांगतात, राजा मग यशोदाईनं नवस केला गणपतीच्या जवळ. नवस आपल्यासारखीच होती नवस करणारी. तिला कुठे माहिती आहे माझा मुलगा ब्रह्म आहे म्हणून, तिला कुठे माहिती आहे माझा मुलगा देव आहे म्हणून. ती तर सामान्य मुलगाच समजत होती ना, आपल्यासारखीच नवस करणारी होती. म्हणून गणपतीच्या जवळ नवस केला आणि सांगितलं, गणपती बाप्पा माझा मुलगा खूप जास्त खोड्या करतो म्हणे, त्यानं खोडी करायचं बंद केलं पाहिजे, आणि त्याने जर खोडी बंद केली तर तुला हराभरा मोदक चढवील म्हणे. परमात्मा बाजूलाच उभा होता. त्यानं यशोदाईचं हे बोलणं ऐकलं बरं का. विचार करायला लागला, माझी माय जर त्या गणपतीच्या जवळ नवस करत असेल तर जरा गणपतीचा मान राखला पाहिजे, त्याला जरा महत्व दिलं पाहिजे, त्यालाही मोठेपणा दिला पाहिजे. म्हणून माझ्या परमात्म्यानं 1 महिना खोडी नाही केली बरं का. 1 महिनाभर खोडी नाही केली. 1 मास देवे खोडी नाही केली, प्रचिती ते आली यशोदेशी. 1 महिनाभर खोडी केलीच नाही. यशोदा आईला वाटलं की गणपती नवसाला पावला, आता त्याचा नवस पूर्ण केला पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे. सगळी पूजेची तयारी केली, हराभर मोदक केले बरं का. यथा सांग गणपतीची पूजा करत आहे, हराभर असे मोदक गणपतीच्या पुढे ठेवले. घरामध्ये धूप आणायला गेली, धूप आणायची विसरली होती म्हणून घरात गेली. इकडे माझा परमात्मा तिथंच बसलेला होता बरं का. यशोदाई घरात गेली, सगळेच्या सगळेच मोदक खाऊन टाकले. यशोदाई धूप घेऊन आली बरं. पाहिलं तर ते हारा रिकामाच दिसला, रीता दिसला, एकही मोदक शिल्लक नाही. विचारलं, कृष्णा मोदक कुठे आहे रे. परमात्माने सांगितलं, आई तू घरामध्ये धूप आणायला गेली ना, एवढा मोठा उंदीर आला म्हणे, त्याच्यावर एवढा मोठा पोटाचा गणपती बाप्पा बसलेला होता, आला सगळेच्या सगळेच मोदक खाल्ले. यशोदाईने सांगितलं, खरंच कृष्णा प्रत्यक्ष गणपती आला होता. सांगितलं, हो. अरे मग मला सांगायचं ना रे, मी प्रत्यक्ष त्या गणपतीचं दर्शन घेतलं असताना मला का सांगितलं ना. परमात्म्याने सांगितलं, आई सांगणार होतो, पण एवढा मोठा ते उंदीर पाहायला घाबरलो म्हणे. घाबरलो, माझी बोबडी वळली म्हणे, मला बोलताच आलं नाही म्हणून तुला आवाज नाही दिला म्हणे. सांगितलं, ठीक आहे कृष्णा, ठीक आहे, मला आनंद वाटला. अरे माझ्या नवसाला जर प्रत्यक्ष गणपती येऊन मोदक खात असेल तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते रे. कृष्णा जाऊ दे जाऊ दे, मला आनंद झाला. आता मी फक्त गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवते म्हणे, खाऊ दे मोदक. म्हणून गुळा खोबऱ्याचा नैवेद्य आणण्यासाठी घरामध्ये गेले बरं. घरामध्ये गेली, इकडे कृष्ण परमात्म्याने गणपती बाप्पाला सांगितलं, बाप्पा मोदक जरा घाईघाईनच खाल्ले म्हणे, आईच्या भीतीपोटी जरा गडबडीत खाल्ले, ते पोटात बरोबर बसले नाही. असं करा, तुम्ही जाण ते मोदक व्यवस्थित करा म्हणे. धरला गणपतीने खाऊन टाकला बरं, गणपतीच खाऊन टाकला. यशोदाई आली बरं का गुळा खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन. ज्या देवाला नैवेद्य दाखवायचा आहे तो देवच गैरहजर होता. विचारलं, कृष्णा अरे गणपती कुठं आहे, देव कुठं आहे.
त्यावेळेस परमात्मा हसायला लागले. देवासीच पुसे देव काय झाला, देवासीच पुसे देव काय झाला, देवासीच पुसे देव काय झाला, देवासीच पुसे देव काय झाला. असे आले बोलायाचे हरी, हसे आले बोलायाचे हरी, हसे आले बोलायाचे हरी. देवासीच पुसे देव काय झाला, हसे आले बोला याचे हरी. माझा परमात्मा हसायला लागला बरं का. शुकाचार्य सांगतात, राजा असा खोड्या करत होता माझा परमात्मा. ते गोप गोपी नंद बाबा यशोदाई सगळ्यांना आनंद देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या माझा परमात्मा करायला लागला बरं का. एक दिवसचा प्रसंग आहे. माझा परमात्मा यमुनेच्या काठावर गोपाळांच्या सोबत बरं का खेळ खेळण्यासाठी गेला होता आणि तिथली थोडीशी माती उचलली, यमुनेच्या काठावरची आपल्या तोंडात टाकली बरं का. सगळ्या गोपाळांनी पाहिलं, सांगितलं, कृष्णा माती खातो का रे? थांब यशोदाईला जाऊन सांगतो म्हणे. सगळेच्या सगळे गेले बरं का. यशोदाईला सांगितलं, आई तुझ्या कृष्णानं माती खाल्ली म्हणे. यशोदाईला राग आला बरं का. असं बोलून घेतलं, पुढे उभं केलं, सांगितलं, कृष्णा सांग तू माती खाल्ली का? त्यावेळेस परमात्मा आपल्या आईला सांगतो, आई मी माती खाल्ली नाही. आई ग आई, आई ग आई, नाही खागली ना माती. 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 परमात्मा आईला सांगत आहे, आई मी माती खाल्ली नाही. यशोदाईने सांगितलं, काना अरे हे सगळे गोपाळ सांगत आहे ते सगळे खोटे बोलतात. सांगितलं, हो आई सगळे खोटे बोलतात, सगळे खोटे बोलतात. हा बलराम सांगितलं, तोही खोटा बोलतो, तू माझ्यावर आळ घेतो. यशोदाईने सांगितलं, कृष्णा बलराम खोटा बोलतो, सगळे गोपाळ खोटे बोलतात, हे सगळे खोटे. तूच एक सत्यवादी आहे का रे, हरिश्चंद्राचा अवतार? सांगितलं, होय मी कधी खोटं बोलत नाही, मी माती खाल्लीच नाही म्हणे, खाल्लीच नाही. मुलं सांगत होती, आई आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं म्हणे तुझ्या कृष्णाने माती खाल्ली. राग आला बरं का यशोदाईला. असं पुढे उभं केलं बरं का, अशी हातामध्ये काठी घेतली आणि सांगितलं, कृष्णा आईच्या सोबत खोटा बोलतो का रे? सगळे सांगत आहे तू माती खाल्ली, उघाड तोंड नाही तर मारते म्हणे काठीने. माझ्या परमात्म्यानं असं तोंड उघडलं बरं का. शुकाचार्य सांगतात, राजा असं तोंड उघडून दाखवलं, मारावया तिने उगारिली काठी, भुवनी त्या पोटी 14 देखे. तोंड उघडल्याबरोबर 14 भुवनांचं दर्शन झालं. सगळंच असं मुखामध्ये दिसायला लागलं. 9 द्वीप दिसायला लागले, त्याच्यामध्ये जम्बू द्वीप दिसायला लागलं, भारतवर्ष दिसायला लागलं, त्याच्यामध्ये गोकुळ दिसायला लागलं, त्याच्यामध्ये नद्या दिसत आहे, वन दिसत आहे, उपवन दिसत आहे, बाग बगीचे दिसत आहे, गोकुळ दिसत आहे, गोकुळातले गोप गोपी दिसत आहे, गायी दिसत आहे, सगळं 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 दिसायला लागलं. आणि मग यशोदाईच्या लक्षात आलं की माझा मुलगा सामान्य नाही, हा तर ब्रह्म आहे, हा देव आहे, माझा मुलगा सामान्य नाही आहे, सामान्य नाही आहे. माझ्या परमात्म्याने ओळखलं. आता माझ्या आईला समजलं की मी ब्रह्म आहे. माझ्या आईच्या लक्षात आलं मी देव आहे. आणि हे जर हिच्या लक्षात राहिलं तर उद्यापासून मला चोरी करता येणार नाही, खोडी करता येणार नाही. मला असं देवाऱ्यात ठेवेल आणि माझी पूजा करेल ती. आता
तिला याचा विसर पडला पाहिजे. म्हणून माझ्या परमात्म्यानं मुख बंद केलं आणि आपल्या मायेचा प्रभाव यशोदा आईवर टाकला. बरं का, सगळंच विसरून गेली. आता जे तिनं मुखात बघितलं होतं सगळ्याच्या सगळंच विसरली. पुन्हा जशीच्या तशीच वागायला लागली की हा माझा मुलगा आहे, सामान्य मी त्याची माय. बरं का, विसरून गेली सगळं. शुकाचार्य सांगतात, राजा माझ्या परमात्म्यानं माती खाल्ली होती म्हणे. राजाने विचारलं, महाराज परमात्म्याने जर माती खाल्ली तर मग आई विचारत आहे, सांगतो की खाल्ली नाही, मग खोटा बोलला का तो? सांगितलं नाही राजा, तो खोटाही बोलला नाही म्हणे. मग ते जास्तच आश्चर्य वाटलं. सांगितलं, महाराज अहो माती खाल्ली ना त्यानं, आणि खाऊ नाही न खाल्ली म्हणून सांगतो, नाही खाल्ली म्हणून सांगतो, खोटाही बोलला नाही, असं कधी होत असते का? सांगितलं, हो राजा, तो खोटा बोललाच नाही. बरं का, आश्चर्य वाटलं. राजाला सांगितलं, महाराज माझ्या बुद्धीला पटत नाही म्हणे, जरा समजून सांगा, जरा समजून सांगा. त्यावेळी शुकाचार्य राजा परीक्षिताला सांगत आहे, राजन